अकोल्यातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याचे संवर्धन, अतिक्रमणे हटवणे आणि तेथील अस्वच्छता दूर करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। या निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अवघ्या तासाभरात किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी लवकरच संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। अकोला शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाने आता पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे। किल्ला परिसरातील अतिक्रमण, अस्वच्छता आणि वाढत्या गैरप्रकारांवर आळा घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती। या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या तासाभरात असदगड किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी किल्ल्याची सद्यस्थिती, परिसरातील कचरा आणि अस्वच्छता, अतिक्रमण तसंच ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। किल्ला परिसरात दारूचे सेवन, अंमली पदार्थांचा वापर आणि इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारीही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यामुळे नागरिक, पर्यटक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। असदगड हा अकोल्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले। यावेळी पुरातत्व विभाग, महापालिका आणि पोलीस विभागाचे अधिकारी, बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक सूरज भागेवार, विभाग संयोजक हरिओम पांडे, जिल्हा मंत्री निलेश पाठक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अकोल्यामधला जो ऐतिहासिक किल्ला आहे तो पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। तिथं प्रचंड अस्वच्छता आहे। किल्ल्यावर कोणतीही डागडुजीची कामं झाली नाहीत। तिथं दारू पिणारे बसलेले असतात, तिथं अफेअर्सवाले बसलेले असतात, तिथं लोकांनी स्वच्छालय म्हणून त्या किल्ल्याचा वापर होत आहे। ही सगळी आम्ही व्यथा मॅडमच्या समोर मांडली। मॅडमने या ठिकाणी एक व्हिजिट दिली आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं की हा किल्ल्यातील अतिक्रमण आम्ही हटवू, इथे स्वच्छता करू, इथं पोलिसांची ड्युटी सुद्धा लावण्याचं मॅडमनी सांगितलं आणि अतिक्रमण विभागालाही त्यांनी सूचना दिल्या आहेत। आणखी पुरातत्व विभागाला सुद्धा हजर होते, त्यांना सूचना दिल्या। बजरंग दलाची एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हा किल्ला स्वच्छ झाला पाहिजे, इथलं अतिक्रमण हटलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात या किल्ल्याच्या परिसरात अवैध धंदे चालतात, ते बंद झाले पाहिजे। किल्ल्यावर दारू पिणारे आणि इथं पहा आपल्या मागच्या बाजूला दारू पिऊन काही लोक पडलेले आहेत। तर ही दुरावस्था ऐतिहासिक किल्ल्याची आहे, ही दुरावस्था दूर झाली पाहिजे, इथं स्वच्छ झाली पाहिजे, एवढी आम्ही आज मॅडमकडे मागणी केली।